काय ग दुर्गे, कवाची फोन कानाला धरून बसलीस? काय फोन लागतोय का नाही? अगं नाही की ताई, ती डुचकी फोनच उचलना झाल्या का ताई? तिचा काही विचार बदलला का काय? तेवढी हिंमत नाही त्यांच्यात. आम्ही जे सांगू त्याच ते करणार. पैशाच्या लई भुकेल्या आहेत त्या. आणि आता तर काय डबल मोबदला मिळतोय म्हणल्यावर धावत येतील त्या. सॉरी 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 सॉरी, खूप उशीर झाला. अरेच्या, खरंच धावत पळत आली की ग ताई ही? थोडा चांगल्या तासभर लेट आलाय तुम्ही. तुम्हाला काही वेळेची किंमत आहे का नाही हो? हा, एवढा का उशीर केला तुम्ही? सॉरी मॅडम, काय ते थोडं घरचं काम होतं ना, म्हणून उशीर झाला. आमचं काम जास्त महत्वाचं होतं. ते केलं का नाही ते सांगा. हो हो केलं ना. काय तशी सही करायची प्रॅक्टिस आहेच आहे मला. वकील साहेब, या करणार अक्षरा मॅडमची सही? सर सही बरोबर आहे. काय आहे, ताईच्या नावाने मी बँकेतनं पैसे काढते ना, तेव्हा साईन करते मी तिची. कसं आहे, ताईला पण तिची साईन जमणार नाही एवढी परफेक्ट सही करते मी. आता काय? म्हणजे आता या पेपर्सचं आपण काय करायचं? आपण पोस्टाने पाठवू ही नोटीस त्यांना. आजच्या आज पोहोचल असं बघा. ते काय म्हणतात ते हँड डिलिव्हरी की काय, हा ते द्या. पण ते कागद सुनबाईंच्या हातात आजच्या आज पोहोचले पाहिजेत. ठीक आहे मॅडम, आज पोहोचून जाईल नोटीस. आणि अधिपतींचे कागद द्या आमच्याकडं. हा, ते आम्ही देतो. तुम्ही फक्त सुनबाईंचे कागद पाठवून द्या, बाकी आम्ही बघतो काय करायचं ते. मॅडम मी आलोच. फायनली फायनली मॅडम, तो दिवस आला. कोणता? अहो, ज्याची तुम्ही वाट बघत होता तो. आम्ही कसली वाट बघत होतो? मॅडम अहो, ताई आणि जिजू वेगळे होण्याची वाट बघत होता ना तुम्ही. अजून झालेत कुठं वेगळे? हा म्हणजे आता डिवोर्सची नोटीस जवळ जवळ गेली म्हणजे झालंच की. आपण आपल्या बाजूनी काम तर केलंय, पण कायदेशीर गोष्टी व्हायला जरा वेळ लागतो. त्यात तुमची बहीण किती अतिशहाणी आहे तुम्हाला चांगलंच ठाव आहे. समजा सहज मान्य करतील असं काही वाटत नाही आम्हाला. नाही, तसं ताई सहज मान्य करेल असं मला नाही वाटत. वय की एवढं प्रॉपर्टी पैसा कशा पायी सोडेल ती? काय ना काय तर नाटकं करणारच किती. ते ठाव आहे आम्हाला दुर्गे. म्हणून तर आम्ही हिराबाईंना म्हणलंय, तुम्ही समज काम करून द्या, आम्ही तुम्हाला डबल मोबदला देऊ. कारण तुम्हाला डबल काम करायचंय नाही का हिराबाई? हा, डबल काम? तुमची बहीण आमच्या अधिपतींना पटशिरी मोकळं करेल असं काय ते बघा. आता येळ घालू नका. काय हिराबाई, कळलं का? हो, पण तसं अवघड वाटतंय ते. किती अवघड आहे? आता ताईला कन्व्हिन्स करणं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. दुर्गे, हा, आता आहे ना व सोपं? जमल ना व तुम्हाला? अहो तेच म्हणते मी, जा त्यांना मनवा आणि घरी घेऊन या. होय की, पण ते काय म्हणतात तसं योग्य वेळ येऊन दिली की. भाऊजी, वेळ येत नसते, वेळ आणावी लागते. ठीक आहे, तेच सांगतोय मेला. तू गाडीत बस आधी. तू ऐक माझं, गाडीत बस. थांब थांब, गडबड करू नको. एक मिनिट, म्हणून तू आज वहिनीसनी बोलून आणले का इकडं? मी तरी काय करणार आता? तुझ्या अर्धांगिनीला घरी आणायचं म्हटल्यावर माझ्या अर्धांगिनीची मदत तर घ्यावीच लागणार ना. केवढं करशील आमच्यासाठी? वहिनी तुम्ही जाऊन स्वतः बाजारात एवढं सगळं घेऊन आला, माझ्या तर डोसक्यात बी आलं नसतं माहिती आहे का हे असलं. खरंच सांग, मला राहून राहून सारखं वाटतंय तुमच्या दोघांचा आमच्या दोघांच्या संसारात लय मोठा वाटा आहे. तुम्ही वहिनीला घरी घेऊन आलात ना, तर आमच्या मेहनतीचं चीज होईल. बरं भाऊजी, तुम्ही बोलण्यात वेळ वाया घालू नका. जा आणि भांडण मिटवा आणि वहिनींना घरी परत घेऊन या.
वहिनी घरी आल्याच पाहिजे आल्याच पाहिजे. आल्याच पाहिजेत. अरे होय की. काय हिराबाई जमल ना व का अजून पाहिजे मोबदला म्हणजे अजून फास्ट काम कराल तुम्ही काय? नाही नाही लगेच लगेच करते ना काम तुमचं. तुम्ही सांगाल ते करेन. ठीक आहे लागा आता कामाला. हो थँक्यू सो मच मॅडम. आम्हाला बी कवा तरी तुम्हाला थँक्यू म्हणण्याची संधी द्या की. हा तशी वेळ येऊ द्या की. येणार मॅडम, ती वेळ लवकरच येणार. तुम्हाला जसं पाहिजे ना तसंच होईल सगळं. ठीक आहे करा काम सुरू तुम्ही. आणि हा जरा लवकर कर हे काम, कारण या कामासाठी ताईनं लई मोठी रक्कम मोजल्या. एवढं ध्यानात ठेवायचं, कळलं? हो काळजी करू नका, मी फास्ट काम करतेच. आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला ठाव आहेच पण परत एकदा सांगतोय तुम्हाला, आपल्यातल्या गोष्टी आपल्यातच ठेवा. इकडच्या कानाला तिकडची गोष्ट कळता कामा नाही. आणि हा तोंडाला कुलूप लावायचं. हा मॅडम, अहो माहितीये मला, आज थोडी काम करते तुमच्यासाठी. काळजी करू नका. हा मी येते. निघा मग आता आणि कळवत राहा आम्हाला. थँक्यू सो मच. हा येते. ताई, तुला गॅरंटी आहे ना व का ती आपलं काम करल म्हणून? कारण ती का नाही पैशाची लई भुकेली आहे. ती नुसतंच पैसे उकळत राहणार आणि आपलं काहीच काम करणार नाही, असं तर होणार नाही ना व? उकळून उकळून किती पैसा उकळणार ही? मग पैसा आहे आपल्याकडं. आणि हिराबाईचं सोडग दुर्गे, आज आम्ही कामच असं केलंय की त्या सुनबाईंच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. बस ती नोटीस त्यांच्या हातात पडू दे, मग येईल खरी मजा. आता खरा खेळ सुरू झालाय. कसला खेळ? सुनबाईंना म्हणलं नव्हतं का आम्ही, तुला शिकवीन चांगलाच धडा. ही नोटीस हातात देऊन आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहोत. वय ताई, तू म्हणली होतीस. त्यांनी भर मंडपात आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचं झालेलं लग्न मोडणार. हिसाब बराबर. वय की ताई, तू तिला असा काही धडा शिकवलायस का ती आयुष्यात तुझ्याशी कधी बी पंगा घेणार नाही. काडी मोडची नोटीस बघल आणि बसल बोंबलत. ताई, तुझ्या बुद्धीला का नाही साष्टांग दंडवत बाई. तू जिंकलीस बघ, उडवलीस त्या टुचकीला. थांब थांब, एवढी एकदम खुश न ग होस. अजून उडायला नाहीत त्या. हं? आता काय राहिलं ताई? अजून लग्न राहिलंय की त्यांचं. आता नोटीस जाईल पण त्या अधिपतींच्या मनातून जातील ते खरं. आई मी काय म्हणतो, तुम्ही एकदा अधिपतीला सांगा ना परत. काय सांगू? त्याला म्हणाव काल जसं अक्षराला भेटलास ना तसं आज सुद्धा भेट आणि तिला घरी घेऊनच ये म्हणाव. अव जाईल की त्याचा तो. आई त्याचा तो जाणार नाही. ऐका ना माझं, त्याला सांगायला हवं. तुम्ही सतत सांगायला हवं, त्याच्या मनावरती बिंबवायला हवं, तर त्याच्यावरती परिणाम होईल. आणि आई हे सगळं लवकर करायला हवं. एकदा जर भुवनेश्वरीला कळलं ना की अधिपती अक्षराला भेटलाय तर ती त्या दोघांना भेटू नाही देणार. असं काय करणार नाही ती. आई तुमची मुलगी काय करेल हे तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. ती नक्की त्याचे कान भरणार, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करणार आणि त्या दोघांना एकत्र येऊ नाही देणार. आई प्लीज तुम्ही अधिपतीला सांगा, त्याला म्हणावं भेट तिला आणि आता उशीर करू नको, तिला घेऊनच ये घरी. प्लीज सांगा ना. तुम्ही नका काळजी करू, मी बोलते त्याच्याशी. आई लगेच लगेच बोला. मग लावा लावा फोन, मी बोलते त्याच्याशी. माझ्या फोनवरून. माझा फोन बघितला तर तो फोन उचलेल तरी काही. आपण माझा फोन खोलीत आहे, मी खोलीत जाऊन फोन करते त्याला. हा तुम्ही अधिपतीशी बोलून घ्या, मी पण इकडे अक्षराला फोन करतो. अक्षराला पण सांगायला हवं की अधिपती आता भेटायला तयार झालाय तर त्याच्याशी बोलून घे, सगळी भांडणं मिटव आणि घरी परत ये म्हणून. वय वय तुम्ही सुनबाईशी बोला, मी अधिपतीशी बोलते आणि तो काय बोलतो ते सांगते तुम्हाला. हमारी मांगे पुरी करो. पुरी करो पुरी करो. अक्षरा वहिनी घरी आल्याच पाहिजेत. आल्याच पाहिजेत. घरची लक्ष्मी घरी आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. अरे होय, थंड घ्या, उगाच बारक्या पुरवणी करू नका. का बाजार उठवा लागलायसा? हा वहिनी, आमच्या फॅक्टरीतल्या कामगारांनी पण का असं मोर्चा आणला नव्हता. ग बसा की.
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. अहो ह्यो आमचा ओंक्या डोंक्या तर येडा आहेच, तुम्ही कुठे त्याच्या नादाला लागता? कशाला उगाच चेष्टा करताय ग बसा. भाऊजी चेष्टा बिष्टा काही नाही. आम्हाला खरंच वाटतं की वहिनींना घरी घेऊन जावं तुम्ही. मला बी वाटतंय. वाटतंय ना, मग लगेच जा आणि त्यांना आत्ता घरी घेऊन ये. मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही ना आजच्या आजच वहिनींना घेऊन कुठेतरी फिरायला जा. नाही नाही भाऊजी, एक काम करा, तुम्ही ना वहिनींना घेऊन कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये जा डिनरसाठी. मस्त कॅन्डल लाईट डिनर, मस्त रोमॅन्टिक डेट एन्जॉय करा. मस्त आयडिया शिवानी. मी ना आत्ताच एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये टेबल बुक करतो. अय बाळा थंड घे, ब्रेक लाव. अहो होय, मला बी आवडेल, पण त्यांच्या मनात काय काय नाही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की नाही? अहो भाऊजी, त्यांना भेटल्याशिवाय कसं कळणार त्यांच्या मनात काय आहे? म्हणून तर म्हणतो ना त्यांना भेटा. ऐका, एकदा त्यांच्या संग बोलणं होऊ दे, मग ह्या असल्या सगळ्या रोमॅन्टिक कार्यक्रमांचं नियोजन लावू आपण. माळच लावू एका नंतर एक धडाम धडून. पण जरा थांबा, बोलणं तर होऊन दे का नाही? अहो मग वाट बघत बसू नका, त्यांना भेटा आणि तुमच्या मनातले सगळे गैरसमज दूर करा. तेच माझ्या डोक्यात काय विचार येतात माहिती आहे का? ते भेटल्यावर नीट वागतील का नाही? हा, काय बोलतील, नीट बोलतील का नाही? का परत राग भरतील आमच्यावर? का भांडण होईल परत आमचं? काय कळत नाही. भाऊजी, त्यांना भेटल्याशिवाय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार? त्यासाठी भेटावं लागेल ना. बरोबर आहे, भेटायला तर लागतंय, पण कावा? कोण कुठं राहिला? स्वयंपाकघरात राहिलो. अरे देवा, हे कसं इजलं? आई आम्हाबाई, आपल्या घरात काय चाललंय हे तुला समज ठावाय बघ. कोण चूक कोण बरोबर हे फक्त तूच जाणतीये. भिंतीने नाही तर माणसाने घर बनते ना व. मग या घरातल्या माणसांना बी एकत्र आण की. या छताखाली ऐश्वर्य समृद्धी आहे, पण समाधान नाही. ते समाधान लाभू दे. सुनबाईला, या घरच्या लक्ष्मीला घरात येऊ दे. मला ठाव आहे, भुवी काय सुनबाईला घरात आणणार नाही आणि घेणार बी नाही. पण या घराच्या भल्यासाठी, अधिपतीच्या सुखासाठी सुनबाई घरला यायला पाहिजे. आम्ही समजे प्रयत्न करतोय. आमच्या हाताला यश दे आई. अहो तुम्ही असं नका बोलू. काही अंधविश्वास वगैरे नाहीये, सगळं ठीक होणार आहे. विश्वास ठेवा ना आमच्यावर. हो, होणारच आहे बाबा. माझं मन सांगतंय मला. तू इमोशनली विचार करतेस अक्षरा, म्हणून तुला असं वाटतंय. पण सत्य हे आहे की त्यांना काहीही घेणं देणं नाहीये तुझ्याशी. बाबा असं नाही हो, तुम्ही सारखं सारखं असं नका ना बोलू. मला आमच्या नात्यावर, अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही बघा बाबा, ते लवकरच मला न्यायला येतील परत. अक्षरा मॅडम, हो मीच. बोला ना, काय काय काम होतं? आपल्याकडेच काम होतं. अच्छा, सॉरी मी ओळखलं नाही तुम्हाला. पण मी अधिपती सरांकडनं आलोय. अच्छा अच्छा, अधिपती तुम्ही या ना. या 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 आत या. बस बस. काही काम होतं का? म्हणजे अधिपतींनी काही निरोप वगैरे पाठवलाय का? हो, ते बाबा बघा, अधिपतींनी पाठवलाय ना. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, अधिपती शांत बसणार नाहीत, काहीतरी करतील, कुणाकडून तरी निरोप पाठवतील. त्यांनी निरोप पाठवलाय. बसा बसा, मी एक मिनिट. हा, नको, थँक्यू. काय निरोप पाठवलाय अधिपतींनी? हे पाठवलंय, हे काय आहे? नोटीस. कुठली नोटीस? ठीक आहे, ही नोटीस आहे कोणाकडून आली? अधिपती सरांकडून. अधिपती? पण काय हे मला का देत आहे? कसली नोटीस आहे ही? डिवोर्सची. फोन का लागत नाहीये? देवा, हातात तरी लागू दे फोन. उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता.
गेली वाटतं. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची. कसं ना वाटते मांजरीनं डोळे मिटले का नाही का तिला असं वाटतं का तिच्याकडं कुणी बी बघत नाही, पण अख्खं जग बघत असते आत्ते तिच्याकडं. सांग कुणाला फोन लावत होतीस? तुला काय करायचंय? मला काय करायचंय का नाही ते त्यावर ठरल ज्याला तू फोन करत होतीस. सांग. मी ते देवाला फोन लावत होते. कुणाला? देवाला बर. आणि देवाला सांगणार होते आमच्या दुर्गीला चांगली बुद्धी दे, तिच्या मनात वाईट साईड काय नको येऊ दे. तर 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 देवानं मला लई चांगली बुद्धी दिल्या अगं, म्हणून तर एवढी वर्ष मी ताई संकट आहे ना व. आणि हे बघ आत्ते तू का नाही उगा इशय बदलू नकस. सांग कुणाला फोन लावत होतीस? ती गड इंग्लजची संगी आहे ना व, तिला फोन लावत होती. मला बरं माझ्या समोर तिला फोन लागणं झालंय. लगेच मी आल्यावर तिचं नेटवर्क गेलं काय? होय. तू नक्की संगीलाच फोन लावत होतीस का जिच्या संगतीनं अधिपतीनं संसार थाटलाय तिला फोन लावत होतीस? मी सुनबाईला कशा पायी फोन लावू? सांगितलं ना व, मी संगीलाच फोन लावत होते. मला आत्ता माझ्या समोर परत फोन लाव तिला. आता तर मी कुणालाच फोन करणार नाही. काय करणार आहेस तू? जे करल ते ताई करल. जा सांग भुवीला, नाही घाबरत मी तिला. अगो बाई आत्ते लई हिंमत वाढली ग तुझी. कुणामुळं? त्या मोठ्या मालकांमुळं? मोठ्या मालकांसंगत राहून राहून तू बी डोसकं वर काढायला लागलीस की ग. मला तर कवा कवा काय वाटतंय माहितीये का तू का नाही मोठ्या मालकांची गुप्त हेर हायस. तुला काय वाटतंय का नाही त्याला भीक घालत नाही मी. भुवीच्या जीवावर उड्या मारतेस ना व, हा? आणि विसरलीस काय भुवीची सख्खी आई आहे मी. आणि एक विचार कर, माझी चुगली करण्या अगोदर तुझ्याबद्दल जर का भुवीला मी सांगितलं ना व, तर काय होईल ते. मी हे जे काय करते ना व, ते घर बांधून ठेवण्यासाठी करते. तुझ्यासारखं नाही घर तोडण्यासाठी समज करत आहे. ठीक आहे ठीक आहे, मी जरा जाऊन येते. अय, कुठं चाललीस एवढी नटून थटून? हा, तुला काय करायचंय? दुसऱ्यांना कशी विचारतीयस? फोन कुणाला लावतीयस? काय खातीयस? कुठं जातीयस? हा, तुला विचारल्यावर कशी बोबडी वळली तुझी? ते हा उकाडा केवढं वाढला ते. मी कधी जरा बाहेर जाऊन हवा खाऊन येते. दुर्गे, अख्ख्या घराला अशी आहे हवा खाऊन येते. तरी बी मला गरमी होत्या. अगं जाऊ दे, ही काय सुधारायची नाही. कोणी यायच्यात फोन लावाया. जाऊ दे, खोलीत जाऊनच फोन करते. नाही हे डिवोर्सची नोटीस आहे. अहो काही काय बोलताय तुम्ही? हे असं कसं? तुम्ही काहीतरी खोटं बोलू नका. हो मॅडम, मी कशाला खोटं बोलीन? क्लायंटने जे मला सांगितलं तेच मी सांगतोय. कृपा करून ती घ्या. नाही नाही नाही, मी नाही घेणार आहे नोटीस. मला नको ही नोटीस. कसली नोटीस आहे ही? माझा काही संबंध नाही या नोटीसशी. अहो तुमच्याच नावे ही नोटीस आलेली आहे. अधिपती सरांनी पाठवलेली आहे. तुम्ही दादांता खोटं बोलताय. हो मॅडम, मी कशाला खोटं बोलू? मला काय माहिती? ही नोटीस माझ्यासाठी नाहीये. मी नाही घेणार आहे नोटीस. तुम्ही घेऊन जाय परत. अहो ही परत घेऊन जाता येणार नाही. तुम्हाला द्यायला सांगितलेली आहे. कुणी? माझे क्लायंट अधिपती आहेत, त्यांनी सांगितलं मला. नाही नाही हे शक्य नाहीये. अधिपती असं करूच शकत नाही. ह्यात काहीतरी गडबड आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय किंवा हे खोटं बोलताय. तुम्ही खोटं बोलताय. मला नको ही नोटीस. तुम्ही या प्लीज या. अक्षरा शांत हो ना जरा. अगं शांत हो काय? आई तू ऐकलंच नाही ते काय म्हटले? डिवोर्सची नोटीस पाठवली. मी शांत कशी होऊ? अक्षरा, नाही बाबा ऐका माझं. रंगपंचमीच्या दिवशी आम्ही भेटलो होतो. हा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. मग चांगलं बोललो होतो. चांगली भेट झाली होती. ते आता डिवोर्सची नोटीस कशी पाठवतील मला? हे खोटं बोलताय. मॅडम, आमच्या मनाने आम्ही काही करत नाही. आमचे क्लायंट जे सांगतात तेच आम्ही करतो. हो मला मान्य नाही ना पण नोटीस. तुम्ही जा प्लीज. तुम्ही जा. काहीतरी गैरसमज झालाय. मला ही नोटीसच मान्य नाहीये. तुम्ही बाबा यांना जायला सांगा. सांगा ना. तुम्ही गप्प का बाबा? आई सांगा ना यांना जायला.
मला भेटले ते रंगपंचमीच्या दिवशी. मला म्हटले महत्वाचं बोलायचंय माझ्याशी म्हणून. मला असं म्हटले ते नोटीस कसले पाठवतील, ते नोटीस कशाला पाठवतील? मी नाही घेणार आहे नोटीस. बाबा आपण नाही घ्यायची नोटीस. काहीतरी गडबड आहे आणि मी ती नक्की शोधून काढणार. बाबा तुम्ही यांना जायला सांगा, यांना जायला सांगा. बाबा मी सांगते आपण ही नोटीस घ्यायची नाहीये.